अहो, तुम्ही जंतर मंतरच्या आंदोलनामध्ये सहभागी आहात. नेमकी तिथली काय परिस्थिती आहे आता? मी जंतर मंतरमध्ये या ठिकाणी माझ्या सहकार्यासोबत आलोय. बर. कारण लोकशाही जर वाचवायची असेल हा हा आणि संविधानाला जीवन ठेवायचं असेल हा तर आपल्याला या लढ्यामध्ये पूर्ण ताकदीनं प्रत्येकाला उतरलं पाहिजे. हा हा. ही भावना ठेवून या ठिकाणी दिल्ली येथे आलोय. बर. पण मी तुम्हाला सांगतोय हा हा की खऱ्या अर्थानं ज्यावेळेस जंतर मंतरमध्ये त्या तरुण सहकाऱ्यांसोबत आम्ही ज्यावेळेस सोबत गेलो हा. त्यावेळेस तिथल्या तरुणांचा जोश, हम्म. त्यांची प्रचंड इच्छाशक्ती, अन्यायाविरुद्ध लढण्याची त्यांची धमक, बर. अत्याचार गाडण्याची ताकद हा आणि निडरपणा बर. हे मला त्यांच्यामध्ये दिसून आला. हा हा म्हणजे खऱ्या अर्थानं मला अभिमान वाटतो की की आपल्या देशाचं भवितव्य हे हम्म. खूप उज्ज्वल आहे. बर. कारण ज्या पद्धतीनं अन्याय न सहन करण्याची ताकद, हम्म. अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याची ताकद हा. मर्दबानानं ते लढत आहेत आणि खरंच जेवढं कौतुक करावं तेवढं कमी त्यांचं या ठिकाणी आहे. त्यांचा जोश विशेष म्हणजे ज्या पद्धतीनं मुलं आहेत त्याच पद्धतीनं मुली सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी आणि कुठलीही भीती नाही. हा हा कुठून काही त्रास होईल, कुठून पोलीस मार होईल, चेंगराचेंगरी होईल किंवा लाठीचार्ज, कारण पोलीस अमानुषपणानं त्या ठिकाणी लाठीमार पोलिसांनी केला. काल काल अश्रू जे काल जे लाठीमार झाला त्यामुळे काही विद्यार्थ्यांची संख्या तिथून कमी झाली का काही? बिलकुल नाही. उलट त्याच्यामुळं विद्यार्थी, तरुण मंडळी मोठ्या प्रमाणात, आज मी पुन्हा जंतर मंतर कालही होतो मी बर. आणि आजही दिवसभर होतो. हा हा या ठिकाणी पूर्ण ताकदीनं सर्व तरुण मंडळी युवक एकवट होऊन त्या ठिकाणी आलाय. हा पहिल्याच्या पेक्षा जास्त. आता हे टीव्ही माध्यमावाले दाखवत नाहीत, पण जे सोशल मीडियावरचे आपल्यासारखे जे चॅनल हो आहेत, हो जे प्रामाणिक लोकशाहीचे बंधक आहेत किंवा बंधक म्हणण्यापेक्षा लोकशाही मानणारे आहेत, हा हा संविधान मानणारे आहेत, असे जे दाखवत आहेत ते ते रिअल आहेत. पण टीव्हीवर पण आता इथं पाय ठेवायला सुद्धा जागा नाही बर. आणि चारी रोड ब्लॉक आहेत. हा तरी विद्यार्थ्याचा लोटा, तरुण मंडळीचा लोटा त्या ठिकाणी येतच चाललाय. बर. कालच्या पेक्षा खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आहे. आणि खऱ्या अर्थानं सोनमजींचं जे आंदोलन आहे हा हा ते आज माझ्या माहितीप्रमाणे 23-24 दिवस झाले ते उपोषणाला आहेत. हो त्यांच्या जीवाचं बरं वाईट होणार नाही याची दक्षता सरकारनं घेतली पाहिजे. बर. तात्काळ त्यांच्यासोबत संवाद केला पाहिजे. त्यांचं आंदोलन त्यांनी स्थगित केलं पाहिजे. विद्यार्थ्याच्या न्याय्य हक्काच्या मागण्या आहेत. खऱ्या अर्थानं मला एक खेदानं सांगावं वाटतं की विद्यार्थी, तरुण वर्ग हा कॉलेजमध्ये, शाळेमध्ये राहिला पाहिजे, वर्गात राहिला पाहिजे. हो पण दुर्दैवानं आज तो जंतर मंतरवर त्या ठिकाणी आंदोलन करतोय. हे सगळ्यात अपयश या सरकारचं आहे. भाऊ, तुम्ही त्या ठिकाणी आहेत. जनते म्हणजे पुढच्या आंदोलनाची काही दिशा ठरली का तुमची? तिथं आंदोलनाची दिशा एकच आहे. आमच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय आम्ही इथून उठणार नाही, हलणार नाही, बाजूला सरकणार नाही. बर. धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घेतल्याशिवाय हा तिथून कोणीही हलणार नाही अशी प्रत्येकाची भावना आहे. आणि खरं सांगतो दादा तुम्हाला, तिथं गेल्यानंतरचा जो आपण आता समजा आम्ही तिथं गेलो तर ती एक ऊर्जा म्हणतात ना, एखाद्या ऊर्जा क्षेत्राच्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला ऊर्जा येते. देवाच्या दरबारामध्ये, गाभाऱ्यात गेल्यावर वेगळं प्रसन्नता वाटते. हो त्याच पद्धतीने त्या तरुण पोरांमध्ये ज्यावेळेस आपण जातो त्यावेळेस त्यांची जी ऊर्जा, त्यांचा जोश, त्यांचा स्वाभिमान, लढण्याची वृत्ती हे पाहून खरंच चकित होण्याची आहे. आणि कुठल्याही परिस्थितीत मला वाटत नाही की हे आंदोलन मागे येईल. हे आंदोलन पुढे जाईल आणि त्यांचा हक्क ते घेतल्याशिवाय हे मुलं शांत बसणार नाहीत असं मला वाटतं. आता विद्यार्थ्यांच्या तिथं राहण्याची, जेवणाची कशा पद्धतीने सोय होत आहे? हा महत्वाचं सांगायचं राहिलं. आम्ही योगायोगानं आम्ही त्या ठिकाणी होतो. आज दिवसभर आम्ही पाहत होतो. सर आपले एक मिनिट, आपलं त्यांचं नाव काय, ते जे मुलाखत घेऊन आले ते इमानदार पत्रकार, हा लोकमतचे ना. तर त्या ठिकाणी आम्ही ज्यावेळेस आलो ना दादा, तर पिझ्झा, झोमॅटो, त्याच्यानंतर स्विझून वेगवेगळे पार्सल येत होते.
बरं. ज्यावेळेस त्या पत्रकारांनी त्याला विचारलं बाबा पार्सल कोण मागवलं, इथल्या विद्यार्थ्याने इथल्या तरुणांनी मागवलं का? हा. तर त्यांनी सांगितलं की हे पार्सल इथून आलेलं नाही, इथून मागवलेलं नाही, हे पार्सल तिसरीकडूनच मागवलेलं आहे, तिसऱ्यानेच पेमेंट केलंय. तर कोण केलेलं आहे? हा. तर त्यांनी सांगितलं कोणी मुंबईहून केलंय, कोणी पुण्याहून केलंय, कोणी नाशिकहून केलंय, कोणी दिल्लीमधून केलेलं आहे, कोणी उत्तर प्रदेशमधून केलेलं आहे, कोणी बिहारमधून केलेलं आहे. म्हणजे तिथं पेमेंट देऊन इथल्या विद्यार्थ्यांना त्यांना सांगण्यात आलेलं आहे की बाबा तिथं जे कोणी मध्ये मुलं आहेत त्यांना देऊन टाका, ज्यांना भूक लागली ते खातील. म्हणजे हे जन आंदोलन उभारलंय दादा. जरी जे प्रत्यक्ष तुमच्यासारखे किंवा आमच्यासारखे अजून इतर कोणी असतील जे जाऊ शकत नाहीत, ते सुद्धा आपला हातभार त्या ठिकाणी लावत आहेत. आमच्या वतीनं सुद्धा आम्ही आमच्या सहकार्याच्या वतीनं सुद्धा फुलना फुलाची पाकळी, त्यात बिस्किट पुडे असतील, पाण्याची व्यवस्था असेल, जेवढं काय आम्हाला शक्य होईल ते आम्ही करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आम्ही केला. आमच्यापेक्षा 1000 पटीनं जास्त इतर लोक खूप जास्त मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी करत आहेत. खरंच या आंदोलनाची ताकद आहे ती ही सर्वसामान्य माणसाची